मुलींना माहेरी परक्याचं धन आणि सासरी परक्याची लेकच संबोधलं जातं, तर मग तिचा आपलेपणा नेमका कुठे, हा आजही अनुत्तरित असा प्रश्न उद्भवतोय. तर अशाच एका सुनेची, मैत्रीण असलेल्या माझ्या एका सुनेची व्यथा मी आज एका कथेतून तुमच्यासमोर मांडत आहे. अशाच या कथेतून मी आज एक तुम्हाला भावनिक कथा व्यक्त करणार आहे. संध्याकाळी मी स्वयंपाकघरातलं काम आटपत होते, तेवढ्यात अविनाशला घरी लवकर आलेलं पाहून मी चकित झाले. गडबडीत मी चहा ठेवू लागले. मला ठाऊक होतं की तो आला की लगेच चहाची फरमाईश होणार. 5 मिनिटं चहा घेऊन मी सरळ सासूबाईंच्या खोलीत गेले. ऑफिसमधून आल्यावर अविनाशची हजेरी सासूबाईंच्या खोलीतच असायची, म्हणजेच आईकडे पहिली धाव असायची. सासरच्यांचं ब्लड प्रेशर, प्रदीपच्या कॉलेजचं अपडेट म्हणजेच दिराचं, हे सगळं झाल्यावर शेवटी माझी चौकशी होणार, तीही रात्रीच्या मेनूसाठीच. सासरे फटका मारून आले होते, त्यांच्यासाठी चहा घेऊन गेले, पण त्या घाईत माझ्या नाश्त्याची प्लेट स्वयंपाकघरातच राहिली. सासूबाई पटकन म्हणाल्या, सासूबाईंची पोह्याची प्लेट कोठे आहे? सुनबाई, पोह्यांची प्लेट कोठे आहे? मी काही उत्तर देईन तोच अविनाशचा स्वर ताणला गेला. मी ना, तुला 4 महिने झाले आहे इथे येऊ, आणि अजूनही या चहाचे किंवा या घराचे नियम तू पाळले नाहीत. काल तू खोली साफ केली नाहीच, आणि त्याआधी प्रदीपचे कपडे प्रेस करायला देखील विसरलीस. सासूबाईंनी तावतावतच म्हणाल्या, परक्या घरच्या सुना या परक्याच असतात. पहा, जेव्हा आपला पती, जेव्हा एक नवरा आपल्या सुनेची बाजू न घेता सुनेला बोल लावतो, सुनेला दोष देतो, तेव्हा सासरचे इतरत्र लोक देखील लगेच त्या गोष्टीचा फायदा घ्यायला तयारच असतात. ही वेळ देखील तशीच होती. तिच्या विरोधात बोलण्यासाठी सासू लगेच सरसावल्या, जेणेकरून तिचा नवरा तिच्या विरोधात काहीतरी मोठं, विरोधात ती वाईट कशी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, तर आपलाही त्यात काहीतरी वाटा असायलाच हवा. ते कसं साध्य किंवा सत्य करता येईल, कशी तिला वाईट ठरवता येईल, या गोष्टीची प्रत्येक सासरची जण वाट पाहत असतात. त्यासाठी त्यांना फक्त तिच्या पाठीशी उभा असणारा तिचा नवरा याच्या बोलण्याची अपेक्षा असते. तितक्याच तावातावात सासूबाई देखील त्याला स्वर देत म्हणाल्या, परख्या घराच्या मुली सासरला कधी आपलं मानतात का? तेव्हा मी गप्पच राहिले. तेव्हा काही बोलायची संधीच मिळाली नाही. मी सकाळपासून रात्रीपर्यंत त्या घरात सगळ्यांच्या हुकमावर नाचणारी एक भिंगरी झाले होते. तरीही रोज परकीपणाची टोचणी, परत परखं रक्त हीच माझी ओळख होती. मी जड पावलांनी पुन्हा स्वयंपाकघरात आले आणि रात्रीच्या जेवणाची तयारी केली. अनेक मुलींना हा अनुभव लग्नानंतर येतो पहा. जेवण झाल्यावर थोडा वेळ विश्रांती घ्यावी म्हणून मी माझ्या खोलीकडे निघाले. तेवढ्यात सासूबाई आणि सासरे माझ्या खोलीत बसले होते. अविनाशशी हळू आवाजात काहीतरी बोलत होते. मी बाहेरच थांबले होते. लक्ष देऊन ऐकले तर कळलं की अविनाश 10 दिवसांसाठी नाशिक टूरवर चालला होता. पहा, तिचा नवरा जेव्हा बाहेर जायला निघाला तेव्हा त्याला तिला सांगणं आवश्यक वाटलं नाही. तो आज लवकर घरी त्यासाठीच आला होता. माझ्या मनात वेदनेची एक हुरूर उसळली. ही बातमी सर्वात आधी मला सांगायला हवी होती, पण ती माझ्याच आधी कानावर उशिरा पडली. फक्त 4 महिने झाले होते त्या घरात येऊन. मला स्वप्नांची गाठोडी घेऊन आले होते मी आपलेपणाच्या भावनेने, पण इथे कुठेच आपलेपणाची भावना जाणवली नाही. सगळेच जण चेहऱ्यावर परकेपणाचा मुखवटा घेऊनच वागत होते. प्रदीप भाऊजी म्हणजेच दीर एखादं काम असेल कीच आपुलकीने बोलायचे, तेही फक्त त्यांचं काम करून घेण्यासाठी. अविनाशचं प्रेमही फक्त रात्रीच्या अंधाराचंच दिसायचं. मी पटकन गाऊन बदलला, हातपाय धुवून साडी नेसली, केस मोकळे करून विंचरत होते. तेवढ्यात अविनाश हलक्यात मूडमध्ये सिटी वाजवत खोलीत आले. ते हसत हसत मला मिठीत घेऊन म्हणाले, तू काय इतकी तयार झालीस? मी थोडंसं लाजूनच विचारले. तुम्ही आज इतक्या लवकर कसे आलात? काही सांगितलं नाही? अविनाश म्हणाले, काही खास नाही ग. 10 दिवसांसाठी नाशिक टूरवर चाललोय. पहा, त्याच्यासाठी ती गोष्ट खास नव्हती, पण तिच्यासाठी खूप महत्त्वाची देखील होती. मी थोडीशी उदास झाले. 10 दिवस तुझ्या विना कसं राहू मी? मला पण घेऊन चला ना. आपण तर लग्नानंतर एकदाही बाहेर फिरायला गेलो नाही. हे ऐकताच त्याचा चेहरा मात्र बदलला. मला मिठीतून अलगद बाजूला करत तो म्हणाला, माझ्या अनुपस्थितीत आईवडिलांची काळजी घेणं हे तुझं कर्तव्य आहे, आणि तू फिरायला जायच्या गोष्टी करतेस. आईबरोबरच बोलते. सुना या कधीच आपल्या होत नाहीत, त्या परख्याच असतात आणि परख्याच राहणार. एवढं ऐकल्यानंतर मला मात्र गप्प बसणंच योग्य वाटलं. अविनाशही उदास मनाने अर्धवट सोडलेला प्रेमाचा एपिसोड मागे टाकून डिनरसाठी हाक मारायला निघून गेले. प्रदीप भाऊजींनी आले होते तेव्हा मी सासरच्यांना आवडीची मेथीची भाजी आणि सगळ्यांच्या आवडीचं वरण भात भाजी यांची तयारी करत होते. गरमागरम चपात्या बनवत मी सर्वांना वाढत होते. डिनर झाल्यावर सगळे खुर्च्या ओढून
उठले आणि निघून गेले. कोणालाही मला विचारावंसं वाटलं नाही किंवा सांगावंसं वाटलं नाही की तू जेवून घे, असं कोणीही मला म्हणालं नाही. ना कोणी मला वाढायला थांबलं, ना कोणी माझं जेवण झाले का हे विचारलं. मी जेवणार आहे की नाही, माझी इच्छा आहे की नाही याची देखील कोणाला विचारपूस करावीशी वाटली नाही. मी सुद्धा आता लाज संकोच बाजूला ठेवून पटकन हात धुतले आणि स्वतःचं ताट स्वतःच वाढून घेतलं. राहिलेलं जेवण जणू माझीच वाट पाहत होतं. भूकही खूप लागली होती म्हणून पटापट जेवून घेतलं. सासूबाईंच्या खोलीबाहेर असलेल्या वॉशबेसिनवरती हात धुत असतानाच कानावर त्यांच्या व्यंगात्मक बोलण्याचा आवाज आला. ते कटू शब्द होते. अविनाशचे बाबा पाहिलंत का, सासूबाई बोलत होत्या. मीनामध्ये तर नवीन सुनेचं एकही गुण नाही. मी जेव्हा या घरात आली होते तेव्हा सासूबाई आणि नंदनदेला विचारल्याशिवाय पाणीसुद्धा प्यायत नव्हते. पण ही पहा, हिला तर काहीच फरक पडत नाही. ही निर्लज्जासारखं आपलं ऐकून मन मात्र कटून गेलं. मनात कुठेतरी खोलोर एक कडवट सल दाटून आली. नवीन सून म्हणजे नेमकं काय? गुलामच का? अनेक प्रश्न उपस्थित झाले. सारखंच हेच ऐकून कान अक्षरशः कंटाळले होते. सासूबाईंच्या या कुरकुरूमुळे दुर्लक्ष करत मी शांतपणे माझ्या खोलीत आले. आत अविनाश त्यांच्या कपड्यात गुंतले होते. बाजूला सुटकेस ठेवलेली होती. क्षणात लक्षात आलं ते निघायच्या तयारीत आहेत. मी प्रेमाने त्यांच्या हाताला स्पर्श करत हळूच म्हणाले, तुम्ही बाजूला व्हा, मी तुमची सुटकेस भरते. आता तुम्हाला ही सगळी धावपळ करण्याची गरज नाही, मी आहे ना. अविनाशने चिडूनच माझा हात झटकला. अरे यार, कन्फ्यूज करू नकोस. तुला काय माहीत मला काय हवंय ते, माझ्या पसंती नापसंती आवडींबद्दल तुला काय ठाऊक. मी काहीच न बोलता गप्प बसले. हळूच बाल्कनीत जाऊन उभी राहिले. समोर रस्त्यावरतीच वर्दळ दिसत होती. मनात मात्र खूप वादळ उठलं होतं. लग्नानंतर पहिल्यांदाच ते घराबाहेर जाणार होते आणि तेही एकटे. आणि मी अशीही एकटी राहणार होते. असं तसं पाहिलं तर घरात सगळं काही होतं. मोठं घर, लोकांनी भरलेलं, कोणतीच आर्थिक कमतरता देखील नव्हती. पण या घरात प्रत्येकजण वेगळ्याच गावचा असल्यासारखी जी भावना होती ती मला सतत आतून पोखरत राहायची. मी एक तुटलेली फांदी, निष्प्राण असं मला वाटत होतं, एका कोपऱ्यात पडलेली सतत. काही दिवसांपूर्वीच त्यांची बहीण राधाताई आल्या होत्या, म्हणजेच माझ्या नणंदबाई. माझ्याच वयाच्या. मनात खूप उमेद होती त्यांच्याशी मन मोकळं करावं, गप्पा माराव्यात. पण ही नवी जागा, नवा संकोच आणि सततची भीती. कुठे काही चुकीचं बोललं गेलं तर, त्याचा गैरफायदा घेतला गेला तर. माझं तोंड उघडतच नव्हतं. मी अल्पभाषी झाले होते. पण ठरवलं होतं, राधाताईंना लग्नात घेतलेल्या साड्या, भेटवस्तू सर्व काही दाखवायचं. अगदी मैत्रिणीप्रमाणे त्यांच्याशी वागायचं. त्यांना हवं असेल ते देऊन टाकायचं. त्यांच्या सासरी त्यांचा मान वाढेल असं वाटलं. मी मोठ्या उत्साहात प्रतिभाऊजींना आवडीनिवडी विचारून त्यांच्यासाठी पालक पनीर, बटाट्याची भाजी बनवली. हलकासा मेकअप करून मी आतुरतेने त्यांची वाट पाहू लागली. राधाताई लहानग्या सोहनला घेऊन आल्या. त्यांना छोटासा मुलगा होता. त्यांना पाहताच मी आनंदाने पुढे गेले आणि त्यांच्या गळ्यात पडले. पण क्षणभर मला वाटलं की जणू माझ्या बालपणीच्या सख्या मला भेटल्या. पण राधाताईंनी मात्र तसं मला रिस्पॉन्स दिला नाही. मला थोडंसं बाजूला केलं, एक औपचारिक स्मित हास्य दिलं आणि आई आई करत त्या सासूबाईंच्या खोलीत निघून गेल्या. जणू त्या फक्त आईबाबांसाठीच तिथे आल्या होत्या. मी त्यांच्यासाठी कोणीच नव्हते. मला थोडंसं विचित्र वाटलं. पण सगळं विसरून मी नणंदेची सेवा करू लागले. आईला आणि मुलीला एकांत मिळावा म्हणून मी स्वयंपाकघरात काम करू लागले. सुट्टीचा दिवस होता. सगळे घरातच होते. सासूबाईंच्या गुडघ्याचं दुखणं वाढत होतं. त्यामुळे त्यांनी मला आदेश दिला, सुनबाई, जेवण माझ्या खोलीतच घेऊन ये. मी लवकरच छोट्याशा टेबलाची व्यवस्था केली आणि त्यांच्यासाठी जेवणाची सोय देखील केली. मला खूप आनंद होत होता. त्यांच्यामध्ये सहभागी होण्याचा उत्साह देखील खूप होता. मीही त्यांच्यासोबत गप्पा मारेन, आपलेपणाच्या 4 गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करेन, असं अनेक स्वप्न घेऊन मी जेवणाची तयारी केली. सर्वांच्या आवडीचं जेवण बनवलं आणि नणंदेच्या म्हणजेच राधाताईंच्यासाठी आणि आईंसाठी जेवण घेऊन खोलीत जात होते. त्या खोलीत जेव्हा मी गेले तेव्हा खोलीच्या बाहेर क्षणातच माझी पावलं थांबली गेली आणि मनामध्ये एक परखेपणाची जाणीव झाली. एक दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखं झालं. ज्यांना मी आपलेपणाची भावना, आपलेपणाने मानत होते, ज्यांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांना आपलं मानत होते, तेव्हा मात्र माझ्या लवकरच छोट्याशा टेबलाची व्यवस्था करून मी स्वयंपाकघरात गेले. झटपट चपात्या बनवल्या. गरम गरम चपात्या त्यांच्यासाठी द्याव्या, त्यांच्यासाठी वेळ घालावा अशी माझी अवस्था होती. त्यांच्या खोलीकडे निघाले. सासूबाईंच्या खोलीत आनंदमय वातावरण होतं. तयार झालं होतं. खळखळून हसण्याचा आवाज येत होता. मलाही त्यांच्यात सहभागी होण्याची उत्सुकता होती. पण मी दारात पोहोचताच अचानक शांतता पसरली. जसं काही एखादं अनोळखी माणूस आत शिरला असावा. जे हसत होते
ते अचानक थांबले. जे बोलत होते ते अचानक विषय बदलून टाकला त्यांनी. मी टेबलावर जेवण लावलं आणि पटकन चपात्या वाढायला लागले. जेवण झाल्यावर राधाताई आणि प्रदीप भाऊजी ताटं ठेवायला स्वयंपाकघरात आले. त्यांनी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून बाहेर जाताना माझ्याकडे न पाहताच फक्त म्हणाले, वहिनी तुम्हीही आमच्यासोबत जेवायला हवं होतं. जणू काही ते फक्त फॉर्मॅलिटी होतं. मी काही उत्तर देणार तोपर्यंत ते दोघे निघून देखील गेले होते. माझ्या शब्दांना किंमतच नव्हती जणू. पुन्हा एकदा शांतता. मी बाईसोबत स्वयंपाकघर आवरायला लागले. खूप मन होतं मीही त्यांच्यासारखीच हसावं, मीही त्यांच्यासारखंच बोलावं, खेदळावं. पण ना कोणी बोलावलं ना माझं धाडस झालं. संध्याकाळचा चहा झाल्यावर राधाताई जाण्यासाठी तयार झाल्या. प्रदीप भाऊजींनी रिक्षा घेऊन आले. अविनाश आणि सासरे अंगणात उभे राहून राधाताईंशी बोलत होते. मीही तिथे शेजारी उभी राहिले. रिक्षा येताच मी पुढे सरसावले. पण त्याच क्षणी राधाताई पटकन पर्स सावरून बाय म्हणत रिक्षात जाऊनही बसल्या. डोळ्यांसमोरच रिक्षा निघून गेली आणि मी तशीच उभी राहिले. एक प्रकारची फसवणूक झाल्यासारखं झालं होतं स्वतःच्याच मनाशी. त्या परखेपणाच्या वागणुकीनं मला पूर्णपणे तुटून गेल्यासारखं झालं होतं. तेवढ्यात प्रदीप भाऊजींचा आवाज आला. वर्तमानात परत यायला भाग पडलं. तुमच्या माहेरून तुमच्या बाबांचा फोन आला आहे. त्यांचे ते शब्द ऐकताच त्यांनी सांगितलं. मी मोबाईल घेतला, बाबांची विचारपूस केली. मला त्या ठिकाणी बाबांच्या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होतं. सहकुटुंब आमंत्रण होतं. पण त्याच वेळी सासरच्यांनी फोनवरच सांगितलं, आम्हाला येणं शक्य नाही, क्षमा करा, मात्र आम्ही तुमच्या मुलीला पाठवतो. ते ठरलं. प्रदीप भाऊजींनी मला बसमध्ये बसवणार आणि तिथून अरविंद मला घेऊन जाणार. हे ऐकताच मला आनंदाचे पंखच फुटले. हळद काढायला गेले. त्यानंतर मी पहिल्यांदाच माहेरी जाणार होते, म्हणजेच 4 महिन्यानंतर. मीही माझी बॅग भरायला आतुर झाले होते. अविनाश प्रेमाने मस्करी करत म्हणाले, चला आता तर एकटेपणाचं दुःख सहन करावं लागणार आहे. माझ्या मनात विचार आला, अविनाश आंघोळ करून आले की त्यांच्याशी गिफ्टबद्दल सल्ला घ्यावा. खरं तर त्यांना जायला फक्त 1 तास उरलेला होता. ते माझ्यासोबत गिफ्ट खरेदीला येणार नव्हते, पण गिफ्ट काय द्यावं याचा सल्ला तर ते नक्की देऊ शकले असते. मी आतुरतेने त्यांच्या अंघोळीची वाट पाहत राहिले. ते बाहेर आले आणि खूपच गडबडीत तयारी करू लागले. त्यांची ती घाई गडबड पाहून मला समजत नव्हतं बोलायला सुरुवात कुठून करावी, बोलावंसं की नाही. जेव्हा ते तयार झाले तेव्हा मी पटकन माझं बोलणं त्यांच्यासमोर ठेवलं. ते ऐकून ते रागानेच भडकले आणि म्हणाले, मीना तुला अक्कलच नाही का? बरोबर घरातून निघतानाच तू मला कोणत्याही संकटात का टाकत आहेस? यावेळी कोणत्या भेटवस्तू द्यायच्या यासारख्या फालतू गोष्टी मला अजिबात ऐकायच्या नाहीत. हे तुलाही माहीत आहे. तू आणि तुझ्या वडिलांचा रिटायरमेंट तू स्वतः बघ ना. असं म्हणत त्यांनी आपली जबाबदारी झटकली आणि सरळ सासूबाईंच्या खोलीत गेले. जाताना आपली सुटकेस बरोबर घेतली म्हणजे ते तिथून निघणार होते. मी पटकन नाश्त्याची प्लेट घेऊन सासूबाईंच्या खोलीत गेली. माझ्या मनातील आनंदावर अविनाशच्या बोलण्याने थंडगार पाणी शिंपडलं होतं. मी शांत झाले होते. मला वाटत होतं जाताना अविनाश कमीत कमी पैसे तरी देऊन जातील. पण नाश्ता करून ते बाजूला झाले होते. त्यावेळी त्यांची गाडी आली. अच्छा असं म्हणत ते गाडीमध्ये बसले. मी टेन्शनमध्ये पाहत उभी राहिले आणि मग मनात विचार सुरू झाला. भेटवस्तू घेण्यासाठी पैसे कोठून आणायचे? ज्याच्यावर अधिकार होता तो तर दुर्लक्ष करून निघून गेला होता. त्याला काहीही फरक पडत नव्हता. सासू सासऱ्यांकडे पैसे मागायला लाज आणि अभिमान देखील होता. त्या क्षणी अचानक आठवलं की पाठवणीच्या वेळी परदेशात राहणाऱ्या आत्याने काही पैसे हातावर ठेवले होते, ज्याला मी न पाहता संदुकीच्या तळाशी लपवले होते. मी धावत खोलीत आली आणि संदूक शोधू लागली. एक साडी सापडल्यानंतर किंवा झाडल्यानंतर काही नोटा खाली पडल्या. असं वाटलं की कुबेराचा खजिनाच सापडला आहे. मी त्या खोट्या नोटा किंवा मोठ्या छोट्या ज्या काही नोटा असतील त्या मोजू लागले. मला खूप काही आनंदही होता, पण पुन्हा नैराश्याने घेरलं गेलं. ते फक्त 3000 रुपयेच होते आणि एवढ्या कमी पैशात चांगली भेटवस्तू घेणं अगदीच अवघड होतं. मी प्रदीप भाऊजींना धाडस करून बरोबर येण्यासाठी विनंती केली. ते तयार झाले, पण म्हणाले, वहिनी तुमचं बजेट किती आहे? त्यानुसारच दुकानात जाऊया. मी हळू आवाजात सांगितले, 3000 रुपये. प्रदीप भाऊजी व्यंग हसत म्हणाले, मग तुम्ही रस्त्यावरच खरेदी करा. मला काही रस्त्यावरचे दुकानदार आवाज देऊ लागले. मग मी कपडे पाहू लागले. वास्तवात ते कपडे वापरण्यासारखे होते, पण जेंट्स टॉप आणि बाकी सगळं काही होतं. रिया म्हणजेच माझी छोटी बहीण आणि छोटा भाऊ अरविंदसाठी स्वस्तातले कपडे घेतले. आई बाबा काही त्यांच्यासाठी बऱ्यापैकी वस्तू घेण्याचा प्रयत्न केला. आईसाठी एक स्वस्त साडी आणि बाबांसाठी एक शॉल घेतली आणि मग घरी परतलो. रिक्षाचं भाडं हे प्रदीप भाऊजींनीच दिलं. एवढं खराब सामान खरेदी केलं आणि मग भाऊजींनी
ना काही खाऊ घालणं देखील दूरच, उलट मीच त्यांच्याकडून रिक्षाचे पैसे घेतले होते. मला माझ्या स्वतःचीच लाज वाटत होती. कुठेतरी स्वाभिमानाला ठेच पोहोचल्यासारखं देखील वाटत होतं. कधी कधी माणूस परिस्थितीसमोर अगदीच हतबल होऊन जातो, ते यालाच म्हणतात का? दुसऱ्या दिवशी प्रतीक भाऊजींनी मला बसमध्ये बसवून दिलं. सासूबाईंनी मिठाईचा डबा घेऊन आपलं कर्तव्य पार पाडलं. लग्नानंतर पहिल्यांदाच मी एकटीच माहेरी जात होते, पण मन आनंदाने फुलून गेलं होतं. गेल्या वेळी अविनाश बरोबर असल्यामुळे आई बाबा, रिया आणि अरविंद बरोबर फारसं बोलण्यास संधी मिळाली नव्हती. कारण तो नेहमी माझ्याबरोबर असायचा. मन खूपच रोमांचित झाले होते. यावेळी माझी प्रिय मैत्रीण, तिलाही सखीला मला भेटायचं होतं. रिया आणि अरविंद मी गेल्यानंतर किती एकटे झाले असतील हे विचार मनात येत होते. अभ्यासाशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही अडचण, सगळ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी ताई हवी होती. ताई म्हणजेच त्यांची मोठी बहीण असलेली मी स्वतः. त्यांच्या प्रत्येक अडचणीत त्यांच्या पाठीशी उभी राहणारी, त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी मी हवीहवीशी वाटणारी, प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचे निर्णय मला घेऊन विचारणारे माझे लहान भावंड म्हणजेच रिया आणि अरविंद, ही माझी छोटी दोन्ही भाऊ आणि बहीण, माझ्या प्रत्येक शब्दाला मान देणारे होते. अभ्यासाशी संबंधित असो किंवा इतर कोणतीही अडचण, सगळ्यांना मीनाताईलाच विचारायची सवय होती. ती आईचा उजवा हातच होती. बाबा मला पाहून अभिमानाने भरून जात असत. हा सगळा विचार करत करत वेळ कसा निघून गेला, भूतकाळात माहेर पण कसं जगले गेले मी, कळलंच नाही. अचानक बस थांबली. मी दचकूनच बाहेर पाहिलं. माझं बसस्थानक आलं होतं. मी खूपच उतावळे होते. बसच्या खिडकीतून डोकावून पाहिलं तेव्हा अरविंद वेगाने पावले टाकत बसकडे येताना दिसला. मी बसमधून उतरले आणि अरविंदने लगेच माझी बॅग हातातून घेतली. त्याला पाहताच आनंदाने माझे डोळे भरून आले. 4 महिन्यात अरविंद खूपच स्मार्ट दिसू लागला होता. अगदीच बदलला होता तो. नवीन हेअरस्टाईल केली होती. डोळ्यांवर काळा चष्मा लावलेला होता. घरी आल्यावर असं वाटलं जणू एखादी हरवलेली गोष्ट मला पुन्हा सापडली आहे. मी सगळ्यांच्या गळ्यात पडून कवटाळून भेटले. आईबाबांनी पाठीवरून हात फिरून प्रेमाने दुलारा केला. मला वाटलं मी या प्रेमासाठी किती तरसले होते. आई वडिलांना स्वयंपाकघरात गेली तर मी बाबांची तब्येत, रिया आणि अरविंदच्या अभ्यासाबद्दल विचारपूस करू लागले. खूपच आनंदी वातावरणात सगळ्यांनी जेवण केलं. रिया आणि अरविंद माझ्या बॅगेतून आजूबाजूला फिरू लागले होते आणि ते मला म्हणाले, ताई तू पुण्यावरून आमच्यासाठी काय घेऊन आली आहेस म्हणून. त्यांना भेटीची आस लागली होती. मला खूप लाज वाटत होती. कोणत्या तोंडाने त्यांच्यासाठी आणलेल्या भेटवस्तू दाखवायच्या. मनात नसतानाही मी उठले आणि त्या दोघांच्या पिशव्या काढून दिल्या. पिशव्या उघडताच रिया आणि अरविंदचा चेहरा मात्र उतरला. दोघेही माझ्याकडे पाहू लागले. तर रियाने म्हटलं, ताई तुझी पण कमाल आहे ना. तुला अख्ख्या पुण्यात आमच्यासाठी एवढे फालतू आणि हलक्या दर्जाचे कपडे सापडले का? तेवढ्यात अरविंदही लगेच बोलून गेला, ताई असे स्वस्त कपडे आपल्या घरात कामाला बाईची मुलंही कधी घालत नाहीत ग. त्यांचं हे बोलणं ऐकून मी लाज आणि अपमानाने सुन्न झाली. कदाचित ते कपडे त्यांच्या दर्जाचे नव्हते हे खरं होतं, पण त्यांच्या त्या वागणुकीचा मी पहिल्यांदाच अनुभव घेत होते. दोघेही कपडे पलंगावर ठेवून बाहेर निघून गेले. मी आश्चर्यचकित आणि काळजीने पाहू लागले. जे भाऊ बहीण मला एवढी किंमत मान सन्मान देत होते, तेच भाऊ बहीण स्वस्त भेटवस्तू पाहून मला एवढं बोलून गेले. माझं मन मात्र सुन्न झालं होतं. विश्वास ठेवायला तयार नव्हतं. मी खूपच थकले होते. तिथून पलंगावर आडवी पडले आणि माहीत नाही मला कधी झोप लागून गेली. कदाचित मानसिक आणि शारीरिक थकवा असल्यामुळे. संध्याकाळी झोप उडाली तेव्हा कानात रियाचा आवाज ऐकू आला. मी बाल्कनीतून खाली डोकावून पाहिलं तेव्हा रिया एका मुलाबरोबर बोलताना दिसली. तो मुलगा बाईकवर बसला होता आणि त्याच्या बोलण्यावरून तो मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्याचं जाणवलं. अचानक त्याने बाईक सुरू केली आणि रियाला फ्लाइंग किस देत वेगाने निघून गेला. मी ते पाहून थक्क झाले. रियाचं कॉलेजचं पहिलंच वर्ष होतं. तिने अजून तिच्या 18 वर्षाचं वयही पूर्ण केलं नव्हतं. ती अजून अपरिपक्वच होती आणि आत्ताच ती कोणत्या मार्गावर चालली आहे याचा मला मोठा धक्काच बसला. मग मी मनात ठरवलं की संधी मिळाली की या गोष्टी तिला स्पष्टपणे सांगेल. तेवढ्यात आई खोलीत चहा घेऊन आली. मी आईचा हात पकडून म्हणाले, आई तू इथेच बस ना. आणि मग मी तिला साडी आणि बाबांची शॉल असलेली पिशवी दिली. भेटवस्तू देताना मनाला लाज वाटत होती. आईने साडी आणि शाल उलटसुलट करून पाहिली आणि म्हणाली, याची काहीच गरज नव्हती ग. तुझ्या बाबांनी कालच रिटायरमेंटसाठी महागडी साडी घेतली आहे मला. तिने साडीची पिशवी पलंगावर ठेवली आणि स्वयंपाकघराकडे निघाली. मी शांतपणे अभिनय करत आईच्या मागे स्वयंपाकघरात गेले. मला पाहताच आई म्हणाली, तू इथेच बसून आराम कर.
तू इथे येऊन काय करणार आहेस? आता तू आमची पाहुणी आहेस. आईची ही गोष्ट ऐकून माझ्या डोळ्यात अगदीच पाणी आलं. मी थोडं तोंड फिरवत भांडी उलटसुलट करू लागले आणि त्या दिवसांची आठवण झाली जेव्हा मी स्वयंपाकघरात हक्काने येताच आई बिनधास्तपणे बाहेर निघून जायची. असे थोडा वेळ आराम करायची. उद्या तर मावशी, काकी, आत्या सगळे पाहुणे येणार होते, तरी देखील आईला माझ्या मदतीची गरज वाटली नाही. मग आईला कुठलाही वेळ मिळणार नव्हता तरी देखील मन होतं की आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडावं, मन हलकं करावं. पण आई मात्र अखंड कामात मग्न होती. अधूनमधून माझ्या सासरच्या अनुभवांबद्दल प्रश्न विचारत होती. मी जे काही मनात येईल ते तिला सांगत होते. आई स्वयंपाकघरातील स्टूल माझ्याकडे सरकवत म्हणाली, उभं राहून थकून जाशील ग बेटा, स्टूलवर बस. तिचा पाहुण्यांसारखा हा वागणूक पाहून मनाला अधिकच दुःख होत होतं. दुसऱ्या दिवशी खूपच गर्दी होती. घरातील वातावरण आनंदाने भरलेलं होतं आणि सगळ्यांचे लक्ष माझ्यावरच होतं. लोक माझा सासरचा अनुभव, माझा नवरा आणि घरातल्या लोकांच्या स्वभावाबद्दल प्रश्न विचारत होते. कदाचित प्रत्येकालाच उत्सुकता होती माझ्या जीवनाबद्दल जाणून घेण्याची. मी मनातल्या मनात दुःखाला लपवून ठरवलेली उत्तरं देत होते. कसं सांगू की मी झाडाच्या तुंटलेल्या फांद्या आणि पानांसारखं आयुष्य जगते म्हणून? अनेक मुलींना हा प्रसंग नक्कीच जीवनामध्ये येतो. आपले पण मिळवण्याच्या या परीक्षेत मी प्रत्येक वेळा अपयशी ठरले आहे. बाबांच्या रिटायरमेंटचा कार्यक्रम अत्यंत सुंदर पद्धतीने पार पडला. सर्वांनी बाबांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं. सर्वांनी मुलांबद्दल आणि बाबांबद्दल कौतुकाने बोललं गेलं. असा हा प्रसंग, आनंदाचा क्षण सगळे भरभरून जगत होते. प्रत्येक जण माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फक्त नवीन घरात गेलेली सून आणि त्या सुनेचा अनुभव हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेने माझ्याकडे पाहण्याचा प्रयत्न करत होता. या परिस्थितीत प्रत्येकाला खोट्या गोष्टी किंवा खोटा अनुभव दाखवून, चेहऱ्यावरती खोटं स्मित दाखवून मी बऱ्याचदा आपलं दुःख लपवण्याचा प्रयत्न करत होते. प्रत्येकाला आपल्या सासरच्यांबद्दल अभिमानाने कौतुक वाटेल असं सासर दाखवण्याचा प्रयत्न करत होते. कदाचित अनेक मुली यात चुका करून स्वतःचं अस्तित्व कुठेतरी लपवण्याचा प्रयत्न करतात. सर्वांनी बाबांचं जेव्हा प्रामाणिकपणाचं भरभरून कौतुक केलं तेव्हा मलाही खूप आनंद झाला. मी पाहिलं की बाबांच्या चेहऱ्यावर आनंदाचा देखील मुखवटाच आहे. कारण कित्येक वेळा दिसत होतं, पण त्यांच्या चेहऱ्यावरील चिंतेच्या रेषा देखील मात्र स्पष्ट मला दिसत होत्या. मला ठाऊक होतं की ही चिंता रिया आणि अरविंदसाठी आहे. कारण ते दोघेही अजून परिपूर्ण स्थिरावलेले नव्हते. त्यांचं शिक्षण, लग्न आणि नोकरीसंबंधित सगळं काही अजून बाकी होतं. बाबांचा दूरदृष्टीचा विचार म्हणजे त्यांनी वेळेत घर बांधलं. त्यांच्या छत्रछायेत त्यांचं कुटुंब सुरक्षित राहिलं. आता फंड आणि पेन्शनवरच उदरनिर्वाह करायचा होता. दुसरीकडे पाहुणे निरोप घेऊ लागले. पाहुणे निघून गेल्यानंतर घराचा सन्नाटा पसरला. सगळीकडे सगळे थकलेले होते आणि दुपारच्या विश्रांतीसाठी आराम करू लागले. या कार्यक्रमात मी एक गोष्ट लक्षात घेतली. रिया आणि अरविंदचा सहभाग जवळजवळ नाच्यासारखाच होता. रिया जास्तीत जास्त वेळ पार्लरमध्ये स्वतःला प्रेझेंट करण्यामध्ये गुंतली होती. बाकीचा वेळ मावशी, काकी, आत्या, इतरांसोबत गप्पा. अरविंद तर पाहुण्यांमध्ये मिसळूनच फिरत होता. एकतर मी त्या शेजारच्या मुलीसोबत त्याला बऱ्याचदा प्रियाकडे इशारे करताना देखील पाहिलं. तसं म्हणायचं झालं तर या वयात अशा गोष्टी या नैसर्गिकच असतात. पण तरी देखील या दोघांनी आपल्या शिक्षणाची आणि जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवणं अत्यंत आवश्यक होतं. भेटवस्तूंवरून दोघांनी टाकलेला कटाक्ष माझ्या जखमांवर पुन्हा मीठ चोळून गेला. माझं मन भरून आलं. मी शांतपणे उठले आणि माझ्या खोलीत गेले. त्यावेळी रिया आणि अरविंद घरी नव्हते. आई बाबा दोघेही झोपले होते. मी खोलीत नजर फिरवली आणि मला जाणवलं की सगळ्या खोलीचं रूपच पालटलं होतं. भिंतीवर चित्रपटातील नायक नायिकांचे मोठमोठे फोटो लावले होते. मग मी हळूहळू कपाट उघडलं. त्या कपाटात माझ्या अनेक आठवणी जपून ठेवलेल्या होत्या. पण आता तिथे रियाचे कपडे आणि तिचं सामान ठेवलेलं होतं. आजूबाजूला पाहिलं तर कपाटावर 2 गाठोडी दिसली. मी त्या 2 खोल्या किंवा दोन्ही गाठोडी खाली उतरवली. पाहिलं तर एका गाठोड्यात माझे कपडे आणि दुसऱ्यामध्ये माझी पुस्तकंही नीट बांधून ठेवलेली होती. मी विचार करू लागले, हे कपडे आणि पुस्तक आता ठेवायचे कुठे? तेवढ्यात अचानक रियाचे बाय म्हणणारा आवाज कानावर आला. रिया त्याच मुलाच्या बाईकवरून उतरून येत होती. माझ्या चेहऱ्यावरचं भाव हा पाहून ती क्षणभर चकित झाली. नजर चोरत ती आत यायला लागली. त्याच वेळी अरविंदही मोबाईलवर कोणाशी तरी बोलत वर आला. मला पाहिलं आणि मोबाईल पटकन लपून आपल्या खोलीच्या दिशेने वळू लागला. मी त्याला हळूच आवाज दिला, पण त्याने ते ऐकलंच नाही. कदाचित ऐकून न ऐकल्यासारखं करून जणू काही तिथे तो नाहीच. आता माझं धैर्य थकायला लागलं होतं. पण तरीही स्वतःला सावरत शक्य तितक्या प्रेमाने मी दोघांनाही बोलावलं. रिया अजूनही तिथेच निशब्द उभी होती.
अरविंद मात्र तोंड फुगवून माझ्यासमोर येऊन उभा राहिला. मी शांतपणे प्रेमाने दोघांच्या अभ्यासाबद्दल विचारलं. तेव्हा दोघांनीही थोडक्यात उत्तरं दिली आणि निघून जायला वळाले. मग मी पटकन अरविंदला विचारलं, तू नवीन मोबाईल घेतलास का की बाबांनी घेऊन दिला आहे? तेव्हा अरविंदने तोंड वाकडं करत उत्तर दिलं, बाबा कुठे घेऊन देणार आहेत? तो कोल्हापूरचा मावशीच्या मुलाचा जुना मोबाईल आहे, तोच देऊन गेला. मी त्यात सिम टाकलं फक्त माझं. मी शांतपणे म्हणाले, असं कोणाकडूनही काही घेऊ नाही. किमान एकदा तरी मला विचारायला हवं होतं. तू बाबांना सांगितलंस का? नाही ना, ते तुला मोबाईल घेऊन देऊ शकले नसते का? माझं बोलणं ऐकून अरविंदने पुन्हा तोंड वाकडं केलं. ते पाहून मला खरंच राग आला. मी थोडं कठोरपणे म्हणाले, मी आल्यापासून तुम्हा दोघांना बघते आहे. 4च महिन्यात किती बदललात तुम्ही. मी नंतर रियाकडे वळले आणि विचारलं, रिया, तो मुलगा कोण आहे जो तुला सोडायला आला होता, ज्याच्या बाईकवरून तू आलीस? हा ऐकताच ती चिडून म्हणाली, काय ग ताई, तो रोहन आहे, माझ्या कॉलेजमध्ये शिकतो. मला फक्त घरी सोडायला आला होता. मी तिचं डोकं थोपटलं. शांतपणे म्हणाली, रिया, या सगळ्या गोष्टींसाठी तू अजून खूप लहान आहेस, भोळी आहेस. या वयात शिक्षण आणि जबाबदारीचं भान हे सर्वात महत्त्वाचं असतं. तुम्हा दोघांनीही अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला हवं. अरविंद, मी काल रात्री पाणी प्यायला उठले होते तेव्हा तुझ्या खोलीतली लाईट चालूच होती. मला वाटलं तू अजून अभ्यास करत असशील, पण जेव्हा मी खिडकीतून पाहिलं तेव्हा 1 वाजेपर्यंत तू मोबाईलवरच बोलत होतास. तुमचं लक्ष देखील नव्हतं, दोघांचं लक्ष नाही. बाबांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहे, तुमची काळजी देखील वाटते आहे. त्यांना हे सगळं कळलं तर किती वाईट वाटेल हे समजून घ्या. आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा, हे आता थांबवा. हे ऐकून अरविंद थोडा नाराज होऊन म्हणाला, ताई, आम्ही असं काय वेगळं केलं? तू का टोमणे मारतेस? त्या क्षणी रिया संतापून म्हणाली, आम्हाला अशी फालतू रोकटोक एकदम नको आहे बरं का. तू तुझा हा बहीणपणा आमच्यावर लादू नकोस, आमच्यावर हक्क दाखवू नकोस. तुझ्या सासरी जाऊन तुझा हा रुबाब दाखव. हे ऐकून मी मात्र सुन्न झाले, कारण रिया आणि अरविंद मला विचारून सगळी कामं करत होते. त्यांना गणित आणि इंग्रजी दोन्ही विषय अवघड वाटायचे. मी माझा अभ्यास पूर्ण करून रात्री उशिरापर्यंत 1-2 वाजेपर्यंत त्यांना शिकवत होते. तेव्हा कुठे ते पास होण्यापुरते गुण मिळवायचे. मी या दोघांसाठी एक आदर्श होते. पण त्या क्षणी त्यांच्या तोंडून ते शब्द निघाले आणि मला कुठेतरी परखेपणाची जाणीव झाली. ज्यांना मी सर्वस्व मानत होते, ज्यांच्यासाठी मी विश्व होते, आज त्यांच्यासाठीच माझे बोल देखील हे त्यांच्यासाठी जड झाले होते. त्यांना माझ्या बोलण्याचा देखील त्रास होत होता. अशा या माझ्या लहान भावंडांना आज मी माहेरी आलेली देखील नकोशी झाली होते. माझ्या येण्याने कदाचित त्यांना त्रास होत होता. माझा कोणताही हक्क तिथे नसल्याची जाणीव ते मला करून देत होते. अशा या माझ्या लहान भावंडांना सावरण्याची काळजी मला वाटत होती. आईवडिलांसाठी होणारी काळजी ते देखील माझ्या चेहऱ्यावरती दिसत होती. मनामध्ये कुठेतरी चाहूल लागली होती की सासरी कोणाशी बोलण्याची सोय नाही आणि माहेरी असा प्रकार सुरू आहे. तेव्हा दोघांसाठी एक आदर्श असणारी, पण त्या क्षणी मात्र तोंडून शब्दही नव्हते की जे मनाचा ठाव कुठेतरी माझ्या हरवला होता. त्याच वेळी सर्वांचा आवाज इतका मोठा झाला की आई घाबरून धावतच आली. आम्हा तिघांचा वाद घालताना पाहून ती थक्कच झाली. ती मला विचारू लागली, काय झाले ग? मी काही बोलणार तोच रिया ओरडून म्हणाली, काय होणार आई? तेव्हापासून आली आहे तेव्हापासून आमच्यावर नजर ठेवते आहे. कुठे जातो, काय करतो, आमचे मित्र कोण, सगळ्यात लक्ष घालते. आमचे छोटे छोटे आनंद तिला सहन होत नाहीत. तेवढ्यात अरविंदही बोलला, आई, आता जग बदललंय, आम्ही पण बदललो आहोत, पण ताईला आमचं बदल पटत नाही. तिला काही समजतच नाही. माझा एवढा अपमान होताना पाहून आई अस्वस्थ झाली. तिने माझा हात पकडला आणि म्हणाली, तू इथून चल, कशाला मालकीण बनून राहत आहेस? आता यांची काळजी सोड आणि तुझा संसार बघ. मला कोणालाही काही बोलण्याची संधीच दिली नाही. मी तशीच अपमानित उभी राहिले. तेवढ्यात बाबा आवाज ऐकून आले. काहीही न बोलता न विचारता त्यांनी माझा हात धरला आणि त्यांच्या खोलीत नेलं. त्या अपमानाच्या वेदनेने माझ्या तोंडाला शब्दच फुटेना. बाबांनीही काही न बोलता फक्त गप्प राहून मला ती वेदना पचवायला थोडी शांतता दिली. थोड्या वेळाने मी उठून लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर जाऊन बसले. कधी डोळे मिटले कळलंच नाही. जेव्हा रात्र झाली तेव्हा जेवायला म्हणून आईबाबांनी एकमागून आवाज दिला. मी भूक नाही म्हणून परत झोपले. त्या रात्री फक्त रिया आणि अरविंदच जेवले. मला रात्रभर झोप लागली नाही. मनात एकच विचार घोळत राहिला, मी काय चुकीचं केलं? मी इथे आले होते त्यांच्या आनंदात सामील होण्यासाठी, पण माझ्या अस्तित्वाने सगळं वातावरण तणावमय केले. दुसऱ्या दिवशी मी लवकर उठले, अंघोळ करून तयार झाले, सगळ्यांसाठी चहा बनवला. रिया आणि अरविंदच्या खोलीत जाऊन त्यांना चहा दिला
आईबाबांच्या खोलीतही चहा घेऊन गेले. ओठांवर खोटं हसू आणून मी एकदम सर्व काही ठीक आहे असा अभिनय करू लागले. माझ्या सासरच्या गोष्टी न विचारता शेअर करत गेले. माझ्या दिराच्या खोड्या गमती जमती सांगत खोटं हसत राहिले. आईबाबांनीही मी तयार केलेल्या वातावरणात कुरवाळत माझ्या अनुभव साथीतून पुढे चालवला. आणि तेव्हा मनात विचार आला, घर चालवण्यासाठी बाईला किती अनुभव करावा लागतो ना. कधी माहेरच्या इज्जतीसाठी, कधी सासरच्या मनासाठी. बाई खोटं हसत राहते, भावना गिळून जगते आणि घराच्या शांततेसाठी स्वतःला मात्र हरवून टाकते. रिया आणि अरविंदच्या वागणुकीमुळे मी मनातल्या मनात खूप व्यथित झाले होते. मी कुठलीही जुनाट विचारांची बहीण नव्हते, पण कोवळ्या वयात घडलेल्या काही चुका आयुष्यभरासाठी घातक ठरू शकतात. अपरिपक्व मन कधी कधी भाबडेपणाने किंवा योग्य अयोग्य विचार न करता चुकीच्या वाटेवर चालू लागतं आणि मन वरून परत तेव्हा कठीण होऊन बसतं. मी सुद्धा अशाच गोंधळात सापडले होते. माझ्या मनात भावंडांबद्दल प्रेम, माया, आपुलकी, सहानुभूती प्रचंड उसळत होती, पण स्वाभिमान आणि आतून येणाऱ्या सूक्ष्म जाणीवा मात्र मला शांत राहण्याचा सल्ला देत होत्या. मी अचानक उठले, माझ्या खोलीत गेले आणि दोन्ही गाठोडी उचलून माझे कपडे मात्र मी माझ्या घरात काम करणाऱ्या बाईला द्यायचे म्हणून अंगणातच ठेवले, पण पुस्तकं मात्र अलगदपणे आईच्या मोठ्या संदुकात नेऊन ठेवली. मी मन लावून बाबांना आवडेल तसं जेवण बनवलं. स्वयंपाकघरातून बाहेर पडतच होते तेवढ्यात आईने आवाज देऊन बोलवलं. आईजवळ गेले तर पाहिलं ती बाबांच्या निवृत्तीनंतर निघालेल्या भेटवस्तूंचा सगळा पसारा समोर मांडून बसली होती. मला पाहताच म्हणाली, मीनू इकडे ये ग, जरा बघ तुला काय काय हवं आहे ते, काय घेऊन जायचंय ते निवड. तुझ्या जाण्याची तयारी करत होते, वाटलं तुलाच विचारून तुझं सामान भरावं. हे ऐकून मी मात्र थक्कच झाले. माझी इच्छा किंवा परवानगी विचारण्याआधीच माझ्या जाण्याची तयारी सुरू झाली होती. मन अगदी आतून ढवळून निघालं. मी तर मनात 10 दिवस राहण्याचं स्वप्न घेऊन आले आणि इथे तर 4थ्याच दिवशी मला पाठवायची तयारी सुरू झाली आहे. कदाचित आईच्या अनुभवाने तिला हे वागायला मजबूर केलं असेल. मी समजूतदारपणाने वागत चेहऱ्यावर नाराजीचा भाव न आणता अगदी सहजपणे म्हणाले, अगं आई, नाही ग, फक्त 4 महिन्यापूर्वी तर सगळं काही घेऊनच पाठवलं होतंस. तू पुन्हा सुरू झालीस का? आई काहीही न म्हणता बाबांना मिळालेल्या असंख्य भेटवस्तूंमधून काही बाजूला ठेवून म्हणाली, तू तर बोलतेस तुला काही नको, पण आम्हालाही आमच्या मानसन्मानाचा विचार करावा लागतो ना. तुझ्या सासरचे लोक काय म्हणतील? मुलीला रिकाम्या हाताने पाठवलं. मला समजलं की यावेळी बोलून काही उपयोग नाही, म्हणून गप्पच बसणं योग्य वाटलं. हळूहळू मी सामान पाहू लागले. काही वस्तू घरगुती उपयोगाच्या होत्या, काही कपड्यांचे संच. सगळं सामान एकत्र करून मी ते माझ्या बॅगेत ठेवायला गेले. डोळ्यातून अश्रू अनावर वाहत होते. बरं झालं खोलीत त्या क्षणी कोणी नव्हतं. बॅग उघडली आणि त्यातून मोठ्या हौसेने आणलेल्या कपड्यांनी तोंड वाकडं केल्यासारखं वाटलं. जणू ते कपडे माझ्याकडे पाहून म्हणत होते, किती वेळा संधी मिळाली या कपड्यांना अंगावर घालायला. मनाच्या वेदना थोड्या कमी करण्यासाठी मी माझ्या सर्वात प्रिय मैत्रीण निशाला फोन केला, पण ती देखील शहराबाहेर गेली होती. ज्यावेळी येण्यासाठी ती एवढी उत्सुकतेने वाट पाहिली होती, त्या ठिकाणी आता एक क्षणही घालवणं कठीण जात होतं. वाटत होतं वेळ थांबून राहिली आहे. काही वेळ बाबा जवळ बसले आणि त्यांनी पुढील नियोजन विचारू लागले. ते पण खूप उदास होते. एवढ्या महागाईच्या काळात भविष्याची चिंता त्यांना सतावत होती. त्यांच्या रिटायरमेंटच्या पैशातून फंड आणि रिटायरमेंटमधून त्यांचा घर खर्च तर चालणार होता, पण मुलांची काळजी सतावत होती. बहीण स्वाभिमानी, गंभीर आणि कमी बोलणारी. त्यांनी सांगितलं, मीना, मी अकाउंट विभागात नोकरी करत शकतो, पण या वयात कोणासमोर हात जोडणं योग्य नाही. आणि मग त्यांनी थोडं पास होऊन म्हटलं, पेन्शनच्या पैशातून रोजच्या खर्चासाठीच सुटणार आहे, पण काय करू, वशिल्याचा जमाना आहे. त्यांचं बोलणं ऐकून माझं मन खूप वेदनेने भरून आलं. मी थोडं मोठ्याने म्हणाले, तुम्ही लोकांनी माझ्या लग्नाची इतकी घाई का केली? नाहीतर त्याच वेळी माझ्या कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नोकरी मिळत होती. मी तुम्हा लोकांना सांगत होते, विनवणी करत होते, एवढ्या लवकर माझं लग्न करू नका. तुम्ही माझं ऐकलंच नाही बाबा. बाबा हसत हसत म्हणाले, मीना बाळा, किती दिवस तुला घरी ठेवणार? एक ना एक दिवस तुला जायचंच होतं. परक्याचं धन किती दिवस आपल्याला घरी ठेवू? त्यांचं हे शब्द ऐकून पुन्हा मन एकदम सुन्न झालं. माहेरी पण परखी, सासरी पण परखी. मनात एकदम आंदोलन उठलं. खरंच माझं घर नेमकं कोणतं? मी कोणाची आहे? डोळ्यातून पुन्हा अश्रू निसरडे झाले. खूपच कष्टाने स्वतःला सांभाळत मी आईला स्वयंपाकघरात मदत करू लागले. आई म्हणाली, तू आरामात बस, सगळं करते. आता सवय झाली ग सगळं एकटीने करायची. रिया स्वयंपाकघरात डोकावत नाही, फक्त कॉलेज अभ्यास, दुसरं काही नाही. मनात आलं रियाबद्दल आईला सावध करावं, पण घरातलं वातावरण अजून खराब व्हायला नको असा विचार करून गप्पच बसले. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून तयार झाले.
मन अगदीच भरून येत होतं. मन करत होतं लवकर निघावं, कमीत कमी घरातलं वातावरण तरी सामान्य व्हावं. मी पटापट नाश्ता केला. अरविंद मला सोडायला येणार होता. खाली रिक्षा थांबलेलीच होती. मी सर्वांना प्रेमाने निरोप दिला आणि रियाला गळ्यात धरले. ती उदासपणे माझ्या जाण्याची वाट पाहत होती. तिने अचानक मला थोड्या अलगदपणे बाजूला केलं आणि मग मान खाली घालून उभी राहिली. मी पुन्हा एकदा आईबाबांच्या गळ्यात पडून रडू लागले. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरून मला शांत केले. मी भावनांना जास्त जागा न देता पायऱ्या उतरू लागले. अरविंदने रिक्षामध्ये सामान ठेवलं. बाबा खाली आले. पण आई आणि रिया बाल्कनीत उभ्या होत्या. मी रिक्षाकडे बसून हात हलवला. वरूनच हात हल्ले गेले. बघता बघता सगळ्यांच्या डोळ्याआड झाले. अशा प्रकारे माहेरी माझी दुसऱ्यांदा पाठवणी झाली. अरविंद मला बसमध्ये बसून म्हणाला, ताई कॉलेजमध्ये उशीर होतोय. आणि मग तो धावतच गर्दीमध्ये हरवला. अरविंद जाताच मनात वेदनेची तीव्र झंझणाट उमटली. बसमध्ये बसून मी विचार करू लागले, वेळ कसा बदलतो ना. अरविंद आणि रियाची आवडती ताई आज नावडती झाली होती. प्रत्येक गोष्टीत माझ्याकडून सल्ला घेणारे, मला न विचारता कोणतंही पाऊल न उचलणारे, आज दोघेही कसे परखे झाले आहेत. माझ्या मनात एक वादळ उठलं. दोघेही दिशाभूल झाल्यासारखे वाटत होते. सासरच्या उंबरट्यावर पाय ठेवताच लक्षात आलं, माहेरी 10 दिवस राहण्याची परवानगी घेऊन गेली होती, पण 4 दिवसातच परत जावं लागतंय. मग काहीतरी कारण सांगावंच लागणार ना. माझं डोकं चालू लागलं. प्रदीप भाऊजींनी दरवाजा उघडला. मी चेहऱ्यावर खोटं हास्य आणलं. ते आश्चर्यचकितच म्हणून म्हणाले, वहिनी एवढ्या लवकर आलात? फोन केला असता मी घ्यायला आलो असतो. आमच्या दोघांच्या आवाजाने सासरी बाहेर आले. त्यांच्या पाया पडून थोडा मोठा आवाज करून म्हणाले, आईबाबांचं सगळ्या कुटुंबाबरोबर भारत भ्रमण करण्याचा कार्यक्रम ठरलेला होता. सगळे मला पण यायला आग्रह करत होते, पण मी नकार दिला. म्हणूनच लवकर यावं लागलं. मला वाटत होतं आतल्या खोलीत बसलेल्या सासूबाईंनी माझं बोलणं ऐकावं, म्हणजे मला वारंवार खोटं बोलावं लागणार नाही. आणि तसंच माझं मनही मला हे खोटं बोलण्यासाठी धिक्कारतच होतं. मी आज जाऊन सासूबाईंना भेटले. त्यांनी सांगितलं की राधाताई आल्या होत्या आणि ती कालच गेली. काही दिवसांनी त्यांच्या बालमैत्रिणीचं लग्न आहे. ती शेजारीच राहते, म्हणून त्या लग्नासाठी ती पुन्हा 2-4 दिवसांसाठी येणार आहे. मी काही वेळ सासूबाई आणि सासरच्यांजवळ बसून राहिले. ते रिटायरमेंटच्या कार्यक्रमाबद्दल विचारत होते, पण कोणी मला चहा किंवा पाणी विचारलेही नाही. माझं डोकं तणाव आणि थकव्याने फुटायला लागलं होतं. मग मी स्वयंपाकघरात जाऊन सर्वांसाठी चहा घेऊन आले. चहा प्यायला सुरुवात केली आणि थोडंसं मनाला शांती मिळाली. त्यानंतर रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू झाली. 2 दिवसांनी अविनाश नाशिकहून परत आले. त्यांचं कामही लवकरच संपलं होतं. मी लवकर आलेले पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं. मी मनात दडलेल्या वेदना दडपून ठेवल्या आणि जबरदस्तीचं हसत म्हटलं, मला तिथे तुम्ही येणार आहात याची जाणीव झाली होती, म्हणून तर मी लवकर आले धावतच तुमच्यासाठी. अविनाशही थोडा हसला आणि माझ्याकडे धावत येऊन मला पकडायचा प्रयत्न केला, पण मी हसत हसत स्वयंपाकघरात निघून गेली. आयुष्य पुन्हा जुन्या गतीने चालू लागलं. सासरच्या एकटेपणाचा पुरावा देण्याचा प्रयत्न करत होते, तर सासरची मंडळी त्या पुराव्यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न करत होती. असं करत करत थोडा वेळ निघून गेला. 2 दिवसांनी राधाताई येणार होत्या. त्यांचे पती व्यस्त असल्याने ते लग्नाच्या दिवशीच येणार होते, पण राधाताई सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हायच्या इच्छुक होत्या, म्हणून त्या 2 दिवस आधीच येत होत्या. राधाताई येणार आहेत ही बातमी ऐकून घरात उत्साहाची लहर पसरली. त्यांच्या मैत्रिणीचं कुटुंबही लग्नपत्रिका देण्यासाठी आलं. त्यांनी लग्नाला येण्यासाठी सर्वांना आग्रह केला होता. मी आणि सासूबाई घरात होतो. सासर शहरात असल्यामुळे राधाताई संध्याकाळी रिक्षाने आल्या. साहिलही सोबत होता आणि भरपूर सामानही. मी स्वयंपाकघरात होते. त्यांनी एकट्याने सगळे सामान आतमध्ये घेतलं. राधाताई त्यांच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आल्या होत्या, त्यामुळे त्या फारच चांगल्या मूडमध्ये होत्या. मी पुढे जाऊन त्यांच्याजवळ गेले. त्यांनी पहिल्याप्रमाणे सौम्य स्मित हास्य दिलं, पण स्वतःला माझ्यापासून सावकाश बाजूला केलं आणि सासूबाईंच्या जवळ गेल्या. दुसऱ्या दिवशी दुपारी मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम होता. मला वाटलं की राधाताई मला सुद्धा सोबत घेऊन जातील, म्हणून मी तत्परतेने कामाला लागले. अचानक सासूबाईंचा आवाज आला, माझं आणि राधाचं जेवण बनवू नकोस, आम्ही तेथेच जेवणार आहोत. मला खूप दुखावल्यासारखं झालं. नववधू असतानाही मला कोणी योग्य प्रकारे समजून घेतच नव्हतं. मी मन मारून काम करत राहिले. तेव्हा अचानक राधाताई मोठमोठ्याने रडू लागल्या. मी घाबरले. नेमकं काय झालं? साहिलही काही झालं तर नाही ना? मी पिठाचा हात पटकन धुतला आणि खोलीकडे धावत गेले. आत गेले असता राधाताईंचं सगळं सामान विस्कटलेलं आणि त्या रडत होत्या. सासूबाई बॅग उघडून काहीतरी शोधत होत्या. विचारल्यावर कळलं की राधाताईंची एक बॅग कदाचित रिक्षामध्येच राहून गेली होती. त्यात त्यांचे दागिने होते. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. आता फक्त रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवायचा होता.
कदाचित तो बॅग पोलीस स्टेशनमध्ये जमा करेल किंवा घरी परत करेल. रिक्षाचा नंबर राधाताईंच्या लक्षात नव्हता, त्याचा चेहराही नाही. त्यामुळे तणाव आणखी वाढला. घरात एक गडद अशांतता पसरली. सर्वजण टेन्शनमध्ये आले, सर्वजण विचारात गुंतले. आता नेमकं काय करायचं? हा दागिन्यांचा प्रश्न कसा सोडवायचा? प्रत्येकजण आपापलं मत मांडत होता. कोणी पोलिसांकडे जाण्याचा सल्ला विचारला, कोणी देवाकडे धावा घेण्याची प्रार्थना केली. अशा अनेक प्रत्येकजण राधाताईंच्या दागिन्यांसाठी काळजी व्यक्त करत होता. राधाताई मात्र सासरच्यांना काय तोंड द्यायचं या काळजीनेच व्याकुळ होती. पण तिथेही कोणतेही आश्वासन मिळाले नाही की त्यामुळे तणाव कमी होईल. माहेरी येऊन मुलीचे दागिने हरवणे हे माहेरच्या लोकांसाठी मोठी बदनामीचं कारण ठरतं. अविनाश आणि प्रदीप एकत्र येऊन राधाताईंना धीर देत होते, पण त्या रडत रडत फक्त एकच प्रश्न विचारत होत्या, सासरी जाऊन काय तोंड दाखवू? सासूबाई सतत त्या रिक्षावाल्याला शिव्या देत होत्या, पण तर मी सासरे दोघेही हतबल होऊन उभे होते. त्या दिवशी घरात कोणीही जेवण केलं नाही, सगळे टेन्शनमध्ये. मोठ्या प्रयत्नांनी मी साईला दूध आणि बिस्किट खायला दिले. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत ना पोलीस स्टेशनकडून काही बातमी आली, ना त्या रिक्षावाल्याचा कुठलाही ठाव ठिकाणा मिळाला. सगळेच निराश आणि हतबल झाले होते. राधाताईंची अवस्था पाहून माझं मन मात्र द्रवून निघालं. किती वेळा माझ्यासाठी माहेरी आल्या होत्या आणि आता इतकी मोठी अपमानास्पद घटना. माझ्या मनात विचार फिरू लागले, जर असंच काही माझ्या माहेरी घडलं असतं तर. विचार करताच अंगावर काटा आला. खरंच मुलींना किती सहन करावं लागतं ना, हे विचार मनात चालून आले. अचानक एक ठाम निर्णय घेण्याचं मी ठरवलं. मी खोलीत जाऊन कपाटातून माझे सगळे दागिने काढले. दागिन्यांचा डबा राधाताईंच्या हातात देताना मी ठामपणे म्हणाले, घ्या, आजपासून हे तुमचेच आहेत. माझ्यासाठी दागिने पुन्हा बनवता येतील, पण तुमच्या दागिन्यांमुळे कोणताही अपमान होऊ नये. सगळे आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले, जणू काही त्यांना विश्वासच बसत नव्हता. काही क्षणात घरातले सगळे सदस्य दागिने नकार देऊ लागले. तेव्हा मी शांतपणे म्हणाले, मी राधाताईंना हे दागिने देऊन कोणता उपकार करत नाही. तुम्ही सगळे माझे कुटुंब आहात. तुमच्या भावना माझ्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आजकाल चोरीच्या घटना रोजच्या घडामोडी बनल्या आहेत आणि दागिने फक्त लॉकरची शोभा वाढवतात, पण खरं समाधान नाही देत. इतकं म्हणत मी स्वयंपाकघराकडे निघून गेली. तेव्हा राधाताईंनी पटकन माझा हात पकडला आणि नम्रतेने म्हणाल्या, नाही वहिनी, माझ्या बेजबाबदारपणाची शिक्षा तुम्हाला मी का देऊ? असं म्हणत त्या दागिन्यांचा डबा मला परत देऊ लागल्या. यावेळी मी त्यांना साहिलची शपथ देऊन दागिने घ्यायला सांगितले. कोणताही पर्याय न पाहता त्यांनी ते दागिने घेतले. अविनाश आणि प्रदीप भाऊजी मला कौतुकाने पाहू लागले. सासरे माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, सुनबाई, यावेळी तू जे काही केलंय ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाही. प्रत्येक वेळी परक्या घरातून आलेली परक्याचं रक्त अशी रट लावणाऱ्या सासूबाईंनी लाजेने मान खाली घातली. दागिन्यांचं हरवणं ही साधी जखम नव्हती, पण साध्या तरी त्यावर मलम लावण्यात आला होता. सगळं उदास मनाने थोडं खाऊन झालं. राधा तसं काही आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला जाऊन सासरी परतल्या. सासरी पोहोचल्यावर त्यांनी सांगितलं, वहिनींचे दागिने नवीन डिझाईनचे होते म्हणून मी ते बदलून घेतले. त्यांच्या सासरची मंडळी मोकळ्या मनाची होती, त्यामुळे त्यांनी जास्त चौकशी केली नाही. या घटनेनंतर सगळ्यांचा माझ्या प्रतीचा व्यवहार पूर्णपणे बदलला होता. अविनाश आता मला बाहेर फिरायला घेऊन जाऊ लागला होता. जेवण तयार झाल्यानंतर अविनाश आणि प्रदीप भाऊजी डायनिंग टेबलवर प्लेट आणि जेवण वाढण्यात माझी मदत करू लागले. जेवणाच्या वेळी सगळे माझी वाट पाहत असत. एके दिवशी सासूबाई म्हणाल्या, सुनबाई, चपात्या बनवून केसरीवर ठेवत जा, तुम्ही सगळ्यांसोबत जेवायला बस. मी मनातल्या मनात या बदलाबद्दल खूप आनंदी झाले होते. अजून काय हवं असतं? मनात रिया आणि अरविंदची काळजी देखील होती. काट्यासारखी टोचत होती. बाहेरून मी सामान्य असल्याचा भास दाखवत होते. माहेरहून येऊन जवळपास 2 महिने झाले होते. बाबांनी 2-3 वेळा विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. आईशी पण बोलणे झाले होते, पण रिया आणि अरविंद यांच्याशी एकदाही संवाद झाला नव्हता. जेव्हा त्यांच्याबद्दल विचारायचे तेव्हा बाबा सांगायचे की ते बाहेर गेलेले आहेत, घरात नाहीत. कशाची त्यांना माझ्याशी बोलायचंच नव्हतं. काल रात्री स्वयंपाक आटपून बाबांचा फोन आला. ते खूप घाबरलेले होते आणि म्हणाले, मीना बाळा, तुझ्या आईची तब्येत खूप खराब आहे. तिला टायफॉईड झाला आहे. तुझी खूप आठवण काढते आहे. तू येतेस का? माझ्या मनाला कळलं की आईची तब्येत गंभीर आहे, म्हणूनच बाबांनी फोन केला होता, नाहीतर त्यांनी फोन केला नसता. डोळ्यात पाणी आलं. मी बाबांना येण्याचं आश्वासन देऊन फोन कट केला. पाठीमागे सासरे उभे होते. माझ्या चेहऱ्यावर चिंता पाहत त्यांनी विचारलं, सुनबाई, तुझ्या माहेरी सगळं कुशलमय आहे ना? आईच्या तब्येतीबद्दल सांगताना मी रडू लागले. सासूबाईंनी मला सांत्वन दिलं आणि सकाळी अविनाशला घेऊन माहेरी जा म्हणून सांगितलं. तुझ्या आईची काळजी घे. अविनाशकडे सुट्ट्या कमी आहेत. ते 2 दिवस राहून तो येईल. तुला जेवढा वेळ राहायचा तितका वेळ तू राहा. दुसऱ्या दिवशी मी आणि अविनाश माहेरी गेलो.
संपूर्ण घर अस्तव्यस्त होतं. धावतच आईच्या खोलीत गेले आणि चकित झाले. ती खूपच अशक्त झाली होती. डोळे खोल गेले होते आणि काळे पडले होते. तिच्यावर उपचार सुरू होते. विश्वास बसत नव्हता. मी अविनाश तिला दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासून सांगितलं, आजार खूप वाढलेला आहे, पण थोडा आराम घेतला तर तब्येतीत सुधारणा होऊ शकते. घरी परतल्यावर पाहिलं तर रिया आणि अरविंद आले होते. मला पाहताच त्यांचे चेहरे ढासळलेले होते आणि मीही त्यांच्याशी औपचारिक बोलले. 5व्या दिवसापर्यंत आईच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा दिसू लागली. बाबांच्या चेहऱ्यावरही परत आनंदाची झळक दिसू लागली. हे पाहून मन खूप हलकं झालं. दुपारी मी आईला खिचडी खायला घालू लागले. घरात कोणीच नव्हतं. खिचडी खाल्ल्यानंतर आईने प्लेट बाजूला ठेवली आणि माझे दोन्ही हात पकडून पलंगावर आपल्या जवळ बसवले. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती रडत म्हणाली, मीना बाळा, जेव्हा तू गेल्यामुळे आली आहेस तेव्हापासून खूप मला अपमानित झाल्यासारखं वाटतं. मला माफ कर बाळा, मी हात जोडते. मला खूप वाईट वाटते. आईने दोन्ही हात घट्ट पकडून माझी माफी मागितली. तू फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे आई. हळूहळू आई बोलू लागली. तिच्या मनातील वेदना माझ्या समोर उघडायला लागल्या. ती म्हणाली, रिया घराप्रती बेजबाबदार झाली. जेव्हापासून मी आजारी पडले आहे, सकाळी काहीतरी बनवून डायनिंग टेबलावर ठेवून जाते. संध्याकाळी काही पण तिचं स्थिती असते. गडबडीत काहीतरी अर्धवट शिजवते. काही विचारलं तर तिला खूप राग येतो. अरविंदही दिवसभर बाहेर असतो. खाण्यापिण्याचे काहीच नियम नाही. तुझ्या बाबांनी चहा बनवायला शिकला आहे. चहा तर तुझे बाबाच बनवतात. हे सगळं ऐकून मन खूप दुःखी झाले. पण मला रिया आणि अरविंदची पावलं चुकीच्या दिशेने जात आहेत हे देखील कळलं होतं. त्यांना वेळेत सावरण्याची आता माझं कर्तव्य होतं. एक मोठी बहीण म्हणून त्यांना सावरायचं मी निर्णय घेतला. त्यांच्यासाठी त्यांना योग्य मार्गावरती आणण्याचा मला मार्ग निवडायचा होता. त्यामुळे मी त्यासाठी प्रयत्न करणार होते. आईच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती. मी आईची काळजी घेत त्या ठिकाणी आईला उत्तमरित्या औषधोपचार करत होते. पण या विषयावर गप्प बसवणं योग्य नव्हतं. दुसऱ्या दिवशी मी माझी मैत्रीण निशाला फोन केला. ती मला भेटायला आली होती. लग्नानंतर तिला भेटण्याची संधी मिळालीच नव्हती. निशा माझ्या बालपणीची एकटीच अशी खरी मैत्रीण होती. तिचे वडील खूप मोठे व्यापारी होते, पण तिला कधी घमेंड नव्हतं श्रीमंतीचा. ती खूप प्रेमळ, त्यामुळे ती नेहमीच माझ्या मनात राहायची. आम्ही दोघी एकमेकांच्या सुखदुःखाचे भागीदार होतो. निशा आल्यामुळे माझं मन आनंदाने भरून तर गेलंच. आम्ही दोघी आईजवळ बसलो तेव्हा आई म्हणाली, निशा, आज तू मीनाला बाहेर फिरायला घेऊन जा. जेव्हापासून आली आहे तेव्हापासून माझी सेवाच तर करते ती. आता मी बरी झाली आहे. निशाने मला घराबाहेर येण्यासाठी आग्रह केला आणि मी नकार देऊ लागले. मी आपली कार घेऊन आली होती. आम्ही दोघी या रेस्टॉरंटमध्ये गेलो. निशाने ऑर्डर कॉफी केली. मग आम्ही दोघी बोलू लागलो. निशा माझ्याकडून माझं लग्न आणि सासरचा अनुभव ऐकायला खूप उत्सुक होती. अचानक ती गंभीर झाली आणि म्हणाली, मीना, आपण दोघी कित्येक दिवसांनी भेटत आहोत. मला तुझं दुःख दुखवायचं नाही, पण या गोष्टीवर गप्प राहणं योग्य नाही. तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं नुकसान मला करायचं नाही. मी तिला सगळं काही स्पष्ट म्हणाले. तेव्हा निशा म्हणाली, मीना, तुला माहीतच आहे ना की माझा छोटा भाऊ संदीप आणि अरविंद एकाच कॉलेजमध्ये शिकतात. संदीपने मला सांगितलं की अरविंद गेल्या 3-4 महिन्यांपासून कॉलेजमध्ये फारच कमी येतोय. तो काही 10 भाईगिरी लोकांसोबत मुलांसोबत फिरतोय. प्रोफेसरांना त्यांना कित्येक वेळा चेतावणी दिली आहे. मला वाटतं त्याला आत्ताच थांबवलं नाही तर तो चुकीच्या मार्गाला लागेल. निशा याबद्दलची काळजी देखील सांगत होती. निशाने गंभीरपणे म्हटलं, या वयात मुलामुलींचं आकर्षण साधारण असतं, पण ताण तेव्हा येतो जेव्हा काही मुलं भोळ्या मुलींना फसवून त्यांच्याशी संबंध ठेवून त्यांचे आपत्तीजनक व्हिडिओ देखील बनवतात. त्यांना ब्लॅकमेल करतात. मग निशा म्हणाली, बस कर निशा, मला सर्व काही माहीत आहे, पण काळजी वाटते. पण रिया काही ऐकायला तयारच नाही. काय करू? आम्ही दोघी बोलतच होतो. इतक्यात माझी नजर समोरच्या टेबलावर गेली. तिथे एक नवतरुण आणि एक नवतरुणी हातात हात धरून ज्यूस घेत होते. ते हळू आवाजात बोलत होते. मला वाटलं त्या मुलाला मी कुठेतरी पाहिलंय. मी आठवण्याचा प्रयत्न करू लागले. लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा लक्षात आलं, हा तोच तर मुलगा आहे ज्याच्यासोबत रिया बाईकवरून फिरताना दिसते. आता माझं डोकं वेगाने विचार करू लागलं, हा इतर मुलींना देखील फसवत आहे. या फालतू मुलाच्या नादी लागून रिया माझा इतका अपमान करते. मी झटपट एक प्लॅन आखला आणि निशाला समजावलं. निशा वॉशरूमला जाण्याच्या निमित्ताने त्या दोघांच्या जवळ जाईल आणि मी वेळ न घालवता मोबाईलमधून त्यांचा फोटो काढणार. जर ते दोघे सावध झाले तर मी कॅमेरा निशाकडे वळून तिला पोज द्यायला सांगेल. पण दोघं प्रेमात इतके मग्न होते की आजूबाजूच्या गोंगाटाची त्यांना काहीच जाणीव नव्हती. ते एकाच ग्लासमधून ज्यूस पित होते. मी पटकन त्यांचे फोटो काढले आणि आम्ही दोघी रेस्टॉरंटच्या बाहेर पडलो.
घरी आल्यावरती पाहिलं तर रिया आणि अरविंद दोघेही आले होते. अरविंद निशाला घरी पाहून थोडा दचकलाच, घाबरलाही. रियाला मात्र निशा खूप आवडायची, म्हणून ती प्रेमाने तिला बिलगली. एकमेकींच्या गप्पा झाल्यानंतर रिया चहा बनवायच्या निघून गेली. काही वेळाने अरविंद संधी साधून कोचिंग क्लासच्या नावाखाली बाहेर पडू लागला. तेवढ्यात निशाने त्याला थांबवलं, त्याचा हात धरला आणि म्हणाली, का रे, मी एवढ्या दिवसांनी घरी आली आहे आणि तू माझ्याशी न बोलताच निघून चालल्यास. मीनाचं लग्न झालंय, आता मी तुझी मोठी ताई आहे, माझ्याजवळ मनातलं सर्व काही बोलू शकतोस, असं म्हणत ती त्याला दुसऱ्या खोलीत घेऊन गेली. निशाने शांतपणे समजावलं, तुझ्या या वागण्यामुळे तुझं करिअर उद्ध्वस्त होऊ शकतं, घराच्या सन्मानावर डाग लागू शकतो. आई वडिलांना तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत, याचा तू विचार केलास का? अरविंद खाली मान घालून ऐकत राहिला. निशा पुढे म्हणाली, तू उद्यापासून नियमित कॉलेजला जाणार आहेस. त्या मुलांशी भेट ही तुझी पूर्णपणे बंद झाली पाहिजे. काही अडचण आली तर माझा चुलत भावाकडे जा, तो तुझ्या कॉलेजचा प्रोफेसर आहे, तो तुला नक्कीच मदत करेल. आणि हो, आता तुझ्या प्रत्येक हालचालींवर मी स्वतः लक्ष ठेवणार आहे. लक्षात ठेव, तुझी मीनाताई त्या कॉलेजमध्ये टॉपर होती. अरविंद निशाचा खूप मान ठेवत होता. शेवटी हे सगळं ऐकून तो रडू लागला. त्याने माफी मागितली. त्याने निशाला वचन दिलं, ताई, मी तुझं ऐकेन. निशाने प्रेमाने त्याच्या पाठीवर हात थोपटला. तेवढ्यात रिया चहा घेऊन आली आणि दुसरीकडे मीही माझं काम पूर्ण केलं. मी रेस्टॉरंटमधले घेतलेला फोटो तिथेच टेबलावर मुद्दाम ठेवला, जिथे रियाने चहा ठेवला होता. मी तिथून उठून आईच्या खोलीत गेले. रिया सगळ्यांना चहासाठी बोलू लागली. आम्ही सगळे हसत खेळत चहा पिऊ लागलो. तेवढ्यात रियाची नजर त्या फोनवर गेली, फोटोकडे. ती म्हणाली, कोणाचे फोटो आहेत हे? असं म्हणत तिने मोबाईल हातात घेतला. तेव्हा निशा हसत म्हणाली, अगं मीना माझे फोटो काढत होती. मीना, पण मी बघ ना, माझे फोटो काढणं तिला जमलंच नाही. तिला रेस्टॉरंटमध्ये एक जोडी बसली होती, त्यांचेच फोटो काढत बसली. ही काढले. मीना, तुला साधे फोटो पण काढता येत नाही का? फोटो बघताच रियाच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. आम्ही काहीच लक्ष न दिल्यासारखं चहा पीत बसलो होतो. रियाचे हावभाव लक्षात येत होते. रिया गप्पगारपणे तिथून निघून गेली. आम्हाला सगळं काही कळून चुकलं होतं. थोड्याच वेळात आम्ही रियाच्या खोलीत गेलो. ती अंथरुणावर पडून रडत होती. निशाने प्रेमाने विचारलं, रिया, का रडतेस? तिने सुरुवातीला काही कारण देण्याचा प्रयत्न केला, पण तिची ही कारणं आमच्यासमोर चाललीच नाही. मी थोडं ओरडून म्हणाले, सांग नक्की काय झालं? तेव्हा ती त्या मुलाबद्दल सगळं सांगू लागली. मी आणि निशाने या वयात होणाऱ्या चुका लक्षात आणून तिला सावध केलं आणि अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितलं. रिया रडतच माझ्या गळ्यात पडली आणि म्हणाली, ताई, मला ओरड, मी खूपच वाईट आहे. मी प्रेमाने तिला मिठी मारली आणि म्हणाले, आता आईबाबांची जबाबदारी तुझ्यावर आहे. रिया हसून हो म्हणाली. अरविंद पण मान खाली घालून उभा होता. तोही माझ्या गळ्यात पडला. निशा जाताना आईबाबांना भेटायला गेली तेव्हा हसून म्हणाली, काका, मी ज्या कामासाठी आले होते ते तर मी विसरूनच गेले. खरं तर बाबांनी मला यासाठी पाठवलं होतं की त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी एक अनुभवी अकाउंटंट हवा आहे. जर तुम्ही हे काम स्वीकारलं तर त्यांची काळजी काहीशी कमी होईल. बाबांच्या आनंदाला ठिकाणच राहिलं नाही की बाबांना ही कामाची गरज होती. का नाही, मी नक्की हे काम करेन. निशा, तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही. हे ऐकून मात्र निशा नाराज झाली. प्रेमाने पण रागाने म्हणाली, काका, तुम्ही जर असं म्हणत असाल तर मी माझे शब्द मागे घेते. मी जे काम करण्यासाठी आले आहे ते मी विसरून जात आहे आणि मी माझी पावलं, माझे शब्द मागे घेत आहेत. तेव्हा मात्र काका अगदी आनंदाने आणि डोक्यावर हात फिरवत, कानाला हात पकडत तिला क्षमस्व म्हणून बोलले. जसं तुझी मर्जी, असं म्हणत तिला आशीर्वाद देऊन ते आपल्या बाबांना हसून दोन्ही कान पकडले आणि सगळे मोठ्याने हसू लागले. म्हणजेच एक स्मित हास्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर उमटलं. सगळं वातावरण आनंदाने भरून गेलं. आईची तब्येतही बरी झाली. रिया आता घरातील कामात लक्ष देऊ लागली आणि मीही सासरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी अरविंद माझ्या सासरी सोडायला येणार होता. दुसऱ्या दिवशी जाण्यापूर्वी मी आईबाबांच्या खोलीजवळ जात होते तेव्हा त्यांचं बोलणं ऐकू आलं. आई म्हणाली, आपण मुलींना परक्याचं धन म्हणतो, परक्याची अमानत म्हणून दुःखी करतो, पण मुली नवऱ्याच्या घरी जाऊन बापाची आणि आईची काळजी कधीच विसरत नाहीत, त्या कधीही सोडत नाहीत. बाबांनी हसूनच उत्तर दिलं, अगं, मुली तर आपल्यासोबत कायम राहतात, जोपर्यंत आपलं आयुष्य असतं तोपर्यंत. हा ऐकून मीही हसले. दुसऱ्या दिवशी मी माहेरी सर्वांचा निरोप घेऊन सासरी आले. सगळे खूप प्रेमाने भेटले. अविनाश अरविंदला फिरायला घेऊन गेला आणि त्याला भरपूर साऱ्या भेटवस्तू देखील घेऊन दिल्या. राधाताई पण अरविंदला भेटायला आल्या. अरविंद खूप आनंदाने सगळ्यांचा निरोप घेतला.
सासूबाईंच्या गुडघ्याची मालिश करण्यासाठी मी एक तेल घेऊन आली होती आणि मालिश करून मी त्यांच्या खोलीत निघाले. तेवढ्यात सासऱ्यांचा आवाज आला. सुना या प्रेमासाठी आतुर असतात. त्यांना फक्त 2 गोष्टी प्रेमाने बोलायला हव्यात. जोपर्यंत आपण त्यांना परक्या घरातून आलेलं परक्याचं रक्त असं म्हणत राहिलो तोपर्यंत त्या सासरी आपलं स्थान कसं निर्माण करणार. त्यांनी सासूबाईंना प्रश्न केला. सासूबाई म्हणाल्या, तुम्ही अगदीच बरोबर बोलत आहात. अविनाशचे बाबा या बिचाऱ्यांना आपल्या माहेरचं सगळं सोडून आपल्या घरी यावं लागतं आणि आपण त्यांना आपलं मानतच नाही आणि ही चूक तू सर्वात जास्त केली आहेस बरं का. सासऱ्यांनी म्हटलं तेव्हा सासूबाईंनी मान खाली घातली. त्यांनी त्यांची चूक मान्य केली. काही दिवसांनी सासूबाईंच्या बाच्याच्या लग्नाला जायचं होतं. तेव्हा सासरच्यांनी त्यांची एक एफडी मोडली आणि त्या पैशातून माझ्यासाठी नवीन दागिने बनवले. मी नाही म्हटले. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, माझी फुलासारखी सून दागिन्यांशिवाय अधुरी वाटते. माझ्या माहेरी कोणीच माझ्या सुनेची बरोबरी करणार नाही. एवढी मी तिला नटवून घेऊन जाणार आहे. एवढं बोलून त्यांनी मला आपल्या गळ्याशी लावलं. त्या दिवसानंतर सगळं काही बदललं होतं. घरात प्रेम आणि एकमेकांबद्दल समजूतदारपणा वाढला होता. आई बाबा, सासरच्यांचा आधार आणि आपल्या कुटुंबियांचे प्रेम यामुळे मी अधिक बळकट झाली होती. खरं तर सुनांना या गोष्टीची खूप गरज असते. मला सुद्धा नवीन जीवनासाठी सुसज्ज व्हायची प्रेरणा मिळाली होती. घर म्हणजे केवळ भिंतींचा कौल नाही, तर प्रेम, समजूतदारपणा आणि जबाबदारी यांचे सुंदर असे नाते असते. एकमेकांच्या चुका समजून घेणं आणि प्रेमाने मार्गदर्शन करणं खऱ्या कुटुंबाचं वैशिष्ट्य तर आहे. आयुष्यात जेव्हा संकट येतात तेव्हा प्रेम आणि एकताच आपुलकीच आपल्याला मजबूत करते. तसेच नवीन नवीन गोष्टींची सुरुवात करण्याची ताकद देखील देते. प्रत्येक मुलीला लग्नानंतर सासरच्यांकडून फक्त आपुलकीची, प्रेमाची आणि आपलेपणाची भावना ही आवश्यक असते आणि तीच भावना मुलींसाठी कदाचित अपुरी पडते. म्हणून नात्यांमध्ये खूप सारे मतभेद, वादविवाद निर्माण होतात आणि या मुलगी या मग सासरच्यांसाठी देखील परख्याच्या लेकी आणि माहेरच्यांसाठी देखील परख्याचं धन म्हणून संबोधले जातात. मग अशा या मुलींसाठी उपस्थित राहतो तो प्रश्न म्हणजे माझं असं आपलं घर नेमकं कोणतं. या प्रश्नाला आजही अनेक मुलींसाठी अनुत्तरितच ठेवलं गेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ, ही कथा ऐकून काय वाटतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर थॉट्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हाच अशा नवीन विचारांना घेऊन लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.